संध्याकाळच्या रिपोर्ट मध्ये एकूण मतदान ज्या झालेल्या रिपोर्ट मध्ये 33,328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते। एकूण वोटर्स किती दिलेत बघा, त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत। तर एकूण मतदार दिले त्यांनी 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708, म्हणजे एकूण 7 ते 8 मतदान कुठे गेले, किती चुकीचं आहे बघा। 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले। बर, हे पोर्टल वरती दिलेला आहे, हा फाउंड बघा, आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। हा भाग जाऊ दे, हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो। इथं खाली बसून विचारलं की साहेब हे कशामुळे झालंय किंवा काय झालंय, तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही, आणि मग गडबड तयार झाली। ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं। मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो, पण मला खाली वडून आणण्यात आलं। हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे। काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। त्याला काय केलं, आम्ही अर्ज दिले, त्याला काय केलं, मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो, मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा, का मी या दंगा करायला आलतो हे पण हिस्ट्री काढा। पण ह्या प्रशासनाचा, ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे। सीसीटीव्ही बंद होता आणि आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला। माझं असं मत आहे, आजच त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा, त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा, आणि ज्यावर इतर गोष्टी काही नाहीयेत।